शिवसेना शिंदे गटाला जोरदार धक्का। रोहन ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश। होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे। या पार्श्वभूमीवर खाडीपट्ट्यातील रोहन गावात मोठी राजकीय घडामोड घडली आहे। विकासापासून वंचित राहिल्याची भावना व्यक्त करत रोहन गावातील ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। विशेष म्हणजे कोणताही प्रचार किंवा सभा न होता थेट विकास कामांच्या मुद्द्यावर ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षप्रवेश होण्यापूर्वीच विकास कामांना सुरुवात केली, त्यामुळे विश्वास वाढत तातडीने पक्षप्रवेश सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे विरोधी पक्षांच्या भुवया उंचावल्या असून खाडीपट्ट्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे। येत्या निवडणुकांमध्ये राजकीय गणितात मोठी उलटापालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ब्युरो रिपोर्ट रायगड तक। या आमचा जो पक्षप्रवेशाचा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होत आहे। याच्या आधी बरेच वर्ष आम्ही सेनेमध्ये होतो। ज्या काही आमच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचा कुठेतरी भंग झाला। आमची जी अपेक्षित कामं होती ती आमच्या मनाप्रमाणे होऊ शकली नाहीत। त्याचप्रमाणे जो कुणबी समाज आज इतके वर्ष कुणबी म्हणून जी लोक मिरवत होती, आज माझा कुणबी समाज, माझा खाडीपट्टा हा पूर्ण कुणबी समाज आमच्या पाठीशी आहे असे जे म्हणत होते, परंतु आज चित्र वेगळंच आहे। आज कुणबी समाजाला कुठेतरी पूर्णपणे डावलण्यात आलेला आहे आणि हा खरोखरच हा कुणबी समाज या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पुन्हा एकदा कुणबी समाजाची ताकद दाखवून देईल। कारण आज बघाल तर संपूर्ण कुणबी समाजाला कुठेतरी एका बाजूने डावलण्यात आलेले आहे आणि दुसऱ्या बाजूने जर बघाल तर दोन कुणबी समाजाचे उमेदवार खरोखरच त्या कुणबी समाजाला न्याय, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने जो न्याय दिलेला आहे त्यासाठी आम्ही त्यांच्याच मताला भावलो आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज जो प्रवेश केला आहे, खरोखरच हा आमच्या कुणब्यांचा विजय आहे आणि यापुढे हा खाडीपट्ट्यातील संपूर्ण तमाम कुणबी समाज या पक्षाच्या पाठीशी उभा राहील एवढी मी ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे बघा, आता आमचे भुवर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच की आम्हाला आनंद वाटतो, आम्हाला समाधान झालं। जे आमची अश्विनीताई घरटकर हे जिल्हा परिषद उमेदवार म्हणून घोषित झाली आणि ती आमची कुणबी भगिनी आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आनंद वाटला। आणि त्याच अनुषंगाने साहेब बोलल्याप्रमाणे आमचा रोहन गाव आहे तो विकासाला चालना देतो। गेल्या अनेक वर्षाचा आपण जर इतिहास उलगडून आमच्या गावाचा पाहिलाच रोहन गावाचा, तर विकासाला आम्ही नेहमी चालना देत आलो। आमचा जो पक्ष विकास करेल त्याच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहतो, अगदी मुंबईपासून गावापर्यंत। आणि त्याचीच प्रचिती आम्ही हे गेल्या 1.5 महिन्यामध्ये आणून दाखवली आणि आज जो हा आमच्या रोहन गावाचा संपूर्ण गावाचा पक्षप्रवेश या ठिकाणी भव्य दिव्य असा सोहळा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पाहिलात, ही त्याचीच ही प्रचिती आहे। महत्वाचं म्हणजे जो गेली 8 वर्ष प्रलंबित ज्या कारणास्तव आम्ही शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला होता मागील 8 वर्षापूर्वी, तो प्रमुख आमचं काम होतं तो म्हणजे अंतर्गत रस्ता, जो गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता। आम्ही अतिशय अडचणीवरती मात करून त्या रोडवरून चालत होतो आणि तो अंतर्गत रस्ता हा प्रस्ताव आम्ही आमच्या सुशांत जाबरे यांच्या समोर ठेवला आणि खरोखरच त्यांनी आमच्या आम्हाला प्रतिसाद दिला योग्य तो, आणि ताबडतोब देखण्या स्वरूपाचा आपण रोड बघतोय अंतर्गत रस्ता तो अगदी चांगल्या प्रकारे त्यांनी करून दिला। आणि त्याच अनुषंगाने आम्ही तिथपासून ही फक्त आजची जाहीर प्रवेशाची फक्त औपचारिकता राहिली होती। आमचा प्रवेश त्याच वेळी झाला होता, कारण शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी 16 तारखेला आमची चर्चा झाली, लगेच कामाला सुरुवात झाली आणि त्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये हा चांगल्या स्वरूपाचा रस्ता त्यांच्या मार्फत राष्ट्रवादी पक्षाच्या मार्फत या ठिकाणी आमच्या गावाला हा लाभलेला दिसतोय, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि त्याच अनुषंगाने अगदी मुंबईपासून गावापर्यंत आमचा जाकमता उत्कर्ष मंडळ मुंबई असो, स्थानिक ग्रामस्थ मंडळ असो, जाकमता सेवा महिला मंडळ असो, आमचा स्पोर्ट क्लब असो, अगदी तळागाळापासून आम्ही सर्व ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहोत। दोन्ही उमेदवार आम्हाला लाडके आहेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही गाव म्हणून अगदी या निवडणुकीमध्ये हिरिरीने उतरू आणि त्यांना नक्कीच आम्ही 100% विजय करून आणू। आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। खाडीपट्ट्या विभागामधून रोहन या गावामधून समस्त
गावातील मंडळींनी, पूर्ण गावानीच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती विश्वास ठेवत सर्व असंख्य लोकांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे. आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानंतर एक समर्पित भावनेमधून आणि त्याचबरोबर खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत या संपूर्ण गावांनी आज या ठिकाणी प्रवेश केला. विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी झालेला आहे. खरं तर याच्या अगोदर त्यांना जी काही आश्वासनं दिली गेलेली होती त्या अनुषंगाने पूर्ण गावाने या ठिकाणी उदासीनता दाखवत एक विश्वास त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती वाटला आणि म्हणून त्यांनी हा जो काही सोहळा आज या ठिकाणी पार पडला, हाच विश्वासाच्या जोरावरती हा संपूर्ण गावाचा पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे.